आज जिजाऊ जयंतीच्या तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या परवा येणाऱ्या संत चोखोबा महाराज यांच्या जयंतीच्या लाख लाख सदिच्छा. वक्त्यांनी आतापर्यंत अनेक अपेक्षा आपल्या वाढवलेल्या आहेत, त्या पूर्ण होत ही जिजाऊ चरणी अपेक्षा आज आपल्या भारतीय इस्रोच्या माध्यमातून पहिलं यान अवकाशामध्ये सोडल्या जात आहेत असा आजचा हा दिवस आहे. त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जिजाऊ जन्मोत्सवाचा जिजाऊ जयंती निवडली, यावरून आपल्याला त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. याशिवाय मित्रांनो, गेल्या वर्षभरात आपले अनेक सहकारी, शेतकरी, कष्टकरी, सीमेवर लढणारे, आपले अंतर्गत बाहेरचे सगळे संरक्षक, सैनिक धारातीर्थी पडलेले आहेत. या सर्वांनाही मराठा सेवा संघाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त नाव घेण्यात वेळ न घालवता मंचावरील सर्व सत्कारार्थी, प्रमुख पाहुणे आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व जिजाऊ भक्त बंधू आणि भगिनींनो, आज मराठा सेवा संघाचे सर्व जे काही कार्य आहे यावर भरपूर चर्चा झालेली आहे. मी थोडंसं नेहमीप्रमाणे मोकाट न बोलता थोडंसं जरा डायरी लिहून आणलंय, काही मधून सांगण्याचा प्रयत्न करतो. एकतर आज सर्वांनीच सांगितलं तुम्हाला काहीतरी बदल वाटलाय ना. काय बदल वाटला, काय बदल वाटला. व्यवस्था चांगली झाली याबद्दल मराठा सेवा संघाच्या सर्व आयोजकांचे टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. दुसरा महत्वाचा भाग असा की वेळोवेळी दरवर्षी अनेक वेळा आपल्याला काही ना काही अडचणी येतात, वाहतुकीच्या येतात, त्या येतात. परंतु यावर्षी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब, जिल्हा पोलीस मंडळी तांबे साहेब, दोन्हीचे सर्व ग्रामीण भागापासून तालुका जिल्हा पातळीपर्यंतचे सर्व अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी सहकार्य केलं. शटल सर्व्हिस केली आणि त्यामध्ये अशीच आपली जी काही मोठ बांधलेली आहे ती अजून घट्ट होत राहो, ही जिजाऊ चरणी आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, एक 3 महिन्यापूर्वी, बरोबर आजपासून 3 महिन्यापूर्वी मी तनपुरे सर, घोगरे साहेब, आम्ही मराठा जनसंवाद दौऱ्यात असताना नाशिकला रात्री पडलो. त्यावेळेस एक नस दबली आणि त्यामुळे जवळपास 3 महिने मला फिरता आलेला नाही. पडून होतो, उभं राहता येत नाही जास्त वेळ, म्हणून जरा मी बसून बोलतो. काही प्रॉब्लेम? थँक्यू. तर आता सगळ्या या 35 वर्षापासून जे काय आपण केलेलं आहे, अनेक अडीअडचणी आल्यात, गेल्यात, येतात, जातात. परंतु 35 वर्षापूर्वी आपण आणि हे सर्व गाव एक होतो. गावातल्या काही अडीअडचणी लक्षात घेऊन आपण जिजाऊ सृष्टीसाठी आपली वेगळी जागा घेतली. इथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो. परंतु काही कारणाने आपण गावापासून दुरावलो किंवा गाव आपल्यापासून दुरावलेलं आहे. त्यामुळे जग जोडत असताना आपल्याला सर्वांना जाणीवपूर्वक ठरवून प्रयत्न करायचा आहे. पुढचे काही महिने माझ्या समोर ॲडव्होकेट ठोसरे दिसले होते, गेले. तुम्ही गावात सगळीकडे फिरा आणि लोकांना पुन्हा एकदा काही कोणाचे गैरसमज असतील ते दूर करा आणि आपण पुढे जाऊया. कारण की आपला या जगातील सर्वच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय एकोपा वाढावा, यासाठी हा आपला प्रयत्न आहे. आपण अनेक अडीअडचणींवर मात केली. आता सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहे. पूर्वी आपण काही किलोमीटर पायी चालत यायचो, टमटमनी यायचो, रात्रभर प्रवास करत यायचो, कुठेतरी थांबायचो. आता मला वाटतं प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर, 4 व्हीलर अनेक काही आलेले आहेत, अनेक काही बाबी आहेत. आपलं काम वाढतं आहे. बऱ्याच बाबी केलेल्या असल्या तरी दुर्दैवाने आपल्यातल्याच 50% जास्त कुटुंबातील जे झेड जनरेशनचा गंगाधरने आता उल्लेख केला,
सेकंड जनरेशन आपला मराठा सेवा संघ किंवा 33 कक्षांची जुळलेलं नाही, ते आपल्याला जुळवण्याची अत्यंत गरज आहे. आणि आता सध्या दुर्दैवाने काही वर्षापासून आपण सर्व किती एकोपा वाढवत असलो तरी आता केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये अत्यंत धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. यावर गंगाधरने भाष्य केलेलं आहे. महिनाभरापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 2 डझन ज्यू मारले गेले. कालचा परवाचा जो किस्सा आपल्या डॉक्टर संग्राम पाटील लंडनचे आले. डॉक्टर संग्राम पाटील हे मराठा सेवा संघाचे जुने सहकारी संभाजी ब्रिगेडचे नेते होते. त्यांना जे काही अडवण्यात आलेलं आहे हा एक इशारा जरी असला तरी अत्यंत चिंतनीय आणि निंदनीय आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघ याच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि आपण सर्वांनी काळजी घेत पुढे कसं काय काम करता येईल याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. ज्या झेड जनरेशन बद्दल आपण सतत बोलतो आहोत, केवळ झेड जनरेशन नाही, आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अल्फा बीटा जे नवीन जनरेशन आहे ते सुद्धा आहे. त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. मग त्यांनी सांगितलं तसं आपण काटकर साहेब म्हणाले किंवा झोळ साहेब म्हणाले, आपल्या कुटुंबामध्ये मुलांकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये लक्ष नाही. मुलांनी काय करावं हे मुलं ठरवू शकतात, परंतु दुर्दैवाने आपण त्याच्याकडे पाहिजे ते लक्ष देत नाही. जग उजव्या विचारसरणीकडे जाते आहे आणि म्हणून आपली जबाबदारी जास्तीत जास्त वाढत आहे. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक दहशतवाद कमी कसा करता येईल झोळ साहेब, त्यावर आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता 5 जानेवारी 2004ला आपण केलेला एक मोठा जो काही कारवाईचा भाग होता सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिवस, तर आज त्याची काही परिस्थिती झालेली नाही. उलट आपलं काम थोडंसं थंडावल्यामुळे, कमी झाल्यामुळे किंवा नवीन जनरेशन आपल्याशी न जोडल्या गेल्यामुळे काही कारणं आहेत. त्याच्या लक्षात आपण घेतलं पाहिजे. गंगाधरनी उल्लेख केला, तुम्ही सर्वांनी उल्लेख केला, महत्वाचा एक भाग आहे की सांस्कृतिक दहशतवाद किंवा सांस्कृतिकीकरण जो आहे गंगाधर, हा मूळ मुद्दा असा आहे की आपल्यालाही अजून आपली नक्की संस्कृती काय आहे तेच समजलेलं नाही. बऱ्याच गोष्टी आपण कारण नसताना नको तिथे झिलप्या काढत बसतो, नको तिथे दगडफेक करतो. परिणामी आपण आपल्या घरातील मायबापापासून पाहुण्या रावड्यापासून सगळ्यांपर्यंत दुरावलेलो आहे. आणि सरांनी अनेकदा सांगितलेलं आहे की आपण आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने, आपल्या स्वतःच्या बोलण्याने, आपल्या लिहिण्याने आपल्या जवळचं आणि आपल्या हक्काचं सांस्कृतिक जे कार्य आहे ते आपण गमावतोय. ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आज संविधानावर आपण सतत बोलतो आहोत. अमृत महोत्सव आहे. गंगाधर आणि तुम्ही सगळेजण, मी त्या दिवशी मनोजला बोललो, तुम्ही वकील आहात, जे मूळ भारतीय संविधान लिहिलेलं आहे ते गंगा तुला बोललो मी त्या दिवशी, एक त्याची मूळ प्रत दिल्लीमध्ये ठेवलेली आहे. मूळ जे तुमच्यापैकी काही लोकांना ऐकून माहीत असेल, वाचलं असेल, 22 भागातलं आहे. ती मूळ प्रत हस्तलिखित दिल्लीमध्ये आहे आणि प्रत्येक भागाला अनुसरून एक एक चित्र काढलेलं आहे. माहिती आहे का? 2 जणांनी हातवर केलं, त्यातलं 1 जणांनी माझं म्हणणं ऐकलेलं आहे. आपण 12 महिने 24 तास संविधान बोलतो, पण काहीच माहित नाही. या 22 भागामध्ये पहिलं चित्र मोहेंजोदाडो हडप्पाचं आहे, नंतर सारनाथला जे 4 सिंह आहेत ते आहेत. असं पुढे चालत चालत येतं. रामायण आहे, महाभारत आहे, जैन आहे, बुद्ध आहे. पुढच्या काळात मध्ययुगीन कालखंडामधले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, गुरु गोविंद सिंह आहेत. मोगलांमधले महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजचा जो संघर्ष आहे त्यामध्ये अकबराचं चित्र आहे. एवढंच नाही तर टिपू सुलतानाचं चित्र आहे. ऐकलं का? म्हणजे महाभारत, रामायण, टिपू सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज तर आपण सांगतो हे आपल्या संस्कृतीचे अधिकृत भाग आहेत. हे राज्य घटनाकारांनी 294 लोकांनी सह्या करून तिथे ठेवलेलं असताना अनेकदा आपण सांगितलं की नको त्या झिलप्या पाडू नका. आपल्यात गोंधळ निर्माण जो केलेला आहे तो विचारवंतांनी केलेला आहे, सामान्य लोकांनी केलेला नाही. आपण लक्षात घेऊ. तुमचं काय म्हणणं आहे? पटतंय का? अरे हो की नाही? म्हणून जे काही चुकलं असेल ते गेलं. गोळी सुटली ती सुटली.
आता दुरुस्त करायची आहे आपल्याला. आपण जे सांगतो आहोत ही भाषा गेल्या 5-7 वर्षापासून डॉक्टर मोहन भागवत बोलत आहेत. डॉक्टर मोहन भागवतांचं नाव ज्यांनी ऐकलं नाही ते हात वर करा. बरोबर आहे ना? मग डॉक्टर मोहन भागवत सांगतात की आम्ही सगळे एक आहोत, आपला DNA एक आहे. आणि हे 1990 मध्ये मराठा सेवा संघाने सांगितलं. पण मधल्या कालखंडामध्ये काय गडबडी झाल्या ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी म्हणजे जे काही गडबडी होतात. मोहन भागवत म्हणाले की मध्ययुगीन कालखंडामध्ये मोगलांनी, मुस्लिम आक्रमकांनी काही मंदिरं तोडले असतील, काही नुकसान केलं असेल, तो इतिहास झाला. त्यासाठी आजचे मुसलमान जबाबदार नाहीत. बरोबर आहे? हे त्यांचं म्हणणं आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांच्या पूर्वजांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत त्यांचे आजचे वंशज त्याच्यासाठी जबाबदार नाहीत. अशातला भाग नाही. त्यांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे. त्यांनी सुद्धा आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे. ही मराठा सेवा संघाची भाग आहे. अन्यथा मॉब लिंचिंग थांबणार नाही. हिंदुत्वाला कधीही आमचा विरोध नव्हता, नाही आणि असणार नाही. परंतु तो हिंदुत्व कोणता आहे तर जिजाऊंचं हिंदुत्व आहे, शहाजी राजेंचं हिंदुत्व आहे. आज ज्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यांचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांचा एक छोटासा किस्सा गंगाधर सारखा मलाही सुचला, तो मी सांगतो तुम्हाला की स्वामी विवेकानंदावर सुद्धा मराठा सेवा संघापेक्षा अत्यंत वाईट प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले. सरनाईक सर असं सांगितलं जायचं, सगळ्या ब्राह्मणांनी मोर्चे काढले त्यांच्या विरुद्ध की तुम्ही ब्राह्मणांना विरोध करता. कलकत्त्यामध्ये त्यांचं एकदा व्याख्यान भाषण असताना त्यांनी त्याच्यावर मोर्चा काढला आणि ते बंद पाडलं. असं आहे ते म्हणे असं काही नाही. मग त्याच्यावर त्यांनी विचार काढला, एक बैठक बोलवली आणि सफाई कामगार असतात ना आपल्याकडे, त्यांनी जाहीर केलं, गप्पा मारता मारता जसे आपण बसले तसे तसे त्यांनी विचारलं की आपण ज्या कलकत्ता शहरामध्ये राहतो, या कलकत्ता शहरामधले जेवढे सफाई कामगार आहेत हे सगळे एक आठवडा संपावर गेले तर त्याला कोणाचा विरोध राहील? 100% लोकांनी हात वर केले की नाही नाही कसं काय होईल, नाक दाबून दाबून ते कसं होईल वगैरे वगैरे करायला लागले. ते म्हणले बघा विचार करून सांगा. हो म्हणले बिलकुल ते आपल्याला जमणार नाही, लोकांना रोगराई होईल, अडचणी येतील वगैरे वगैरे. ठीक आहे म्हटले, आपण आता दुसरा विषय काढू. तुम्ही जे जगातले सर्वश्रेष्ठ असे म्हणून पंडित पुरोहित सांगता, असे सगळे ग्रंथ पंडित आपल्या कलकत्त्यातले सगळेचे सगळे एक वर्षभर संपावर गेले तर आपल्या कलकत्तेकरांचं काय नुकसान होईल? समजलं का काही? सगळेच जण म्हणले कवडीचंही नुकसान होणार नाही. मग म्हणले एक वर्ष सगळे पंडित पुरोहित ब्राह्मण संपावर गेले तर आपल्या कलकत्तेकरांचं एक पैशाचंही नुकसान होणार नाही. पण जे अत्यंत हलकट मानल्या जाणारे तुम्ही सांगता की ज्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला नको, ते लोक केवळ 3 दिवस संपावर गेले तर आपण शिशी करायला लागलो. याच्यावरून कोण मोठा आहे आणि कोण आपल्या गरजेचं आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे. याला आपण तर्क म्हणतो. ही तर्कसंगती आपण कुठेतरी वापरली पाहिजे, चांगल्या पद्धतीने पुढे नेली पाहिजे. आणि म्हणून मराठा सेवा संघाने जी पंचसूत्री दिलेली आहे, एकाच वेळेस तर सगळ्या गोष्टी झाल्या नाही, पण शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि मीडिया सत्ता, पंचसूत्री जी आहे झोळसाहेब, ही आम्ही 90-91 मध्ये तयार केली की यापुढे पुढचे किमान 200-300 वर्ष तरी जगातल्या सर्वोच्च सत्ता ज्या आहे त्या 5च सत्ता राहतील. फर्स्ट हायेस्ट एज्युकेशन पॉवर, शिक्षण सत्ता, अर्थ, पैसा. आज अमेरिकेचा किंवा सगळा जो काही उल्लेख आपण सातत्याने करतो आहोत, चाललो ऑइलचा वगैरे जो वाद आहे हा फक्त पैशाचा आहे. आज जो सगळ्याचा सगळा ग्रामपंचायत पासून जिकडे तिकडे धुरळा उडलेला आहे, उद्याच्या महापालिकांची सगळी जी काही ओढाताण चाललेली आहे, सब गया तो भी चलता लेकिन मुंबई मेरे जेब में रहना चाहिए, यासाठी जी काही मरमर चाललेली आहे ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी नाही तर तिथे जी मलाई आहे पैशाची त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून अर्थ जो आहे
पैसा किती महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धर्माबद्दल आपण सातत्याने बोललेलो आहे, धर्माचं महत्व आपल्याला समजलेलं नाही. शिवधर्म आपण सांगितला, परंतु आपणच अजून पूर्णपणे तो पाळत नाही. शिवधर्म संसद आपली जवळपास नेस्तनाबूत झालेले आहेत, बरेचसे कक्ष नसल्यासारखे झालेले आहेत. शिवधर्म परिषदा आपल्या बंद पडलेल्या आहेत. या सगळ्याकडे आपण लक्ष घेतलं पाहिजे, तरच हे आपलं काहीतरी होईल. धोल साहेब त्याच्याबद्दल काही संशोधन करतायत, आपल्याला काय काय करता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये, कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे प्रयोग करतायत. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना इमानदारीने, आमदार साहेब तुम्ही सुद्धा शिक्षक आमदार असल्यामुळे, जर आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक प्ले ग्रुप टू पोस्ट ग्रॅज्युएशन, विशेषतः सोशल सायन्सेसमध्ये काही चांगल्या पद्धतीने बदल व्हावा वाटत असेल तर झोळ साहेबांशी आपण संपर्क करावा. ते आपल्याला काही सोबत घेतील, मदत करतील. आणि या अंगाने आता आपले कार्याध्यक्ष नवनाथ जे म्हणाले की आपली जिजाऊ सृष्टी कशी असली पाहिजे, काय पाहिजे, याच्याबद्दल तुमच्या काही संकल्पना आहे तर निश्चितपणे त्याकडे आपण गेलं पाहिजे. आपल्यातल्या काही लोकांनी काहीही पद असो नसो, जाणीवपूर्वक 10-10, 5-5 जण एकत्र येऊन कुठला ना कुठला तरी एखादं छोटं मोठं प्रोजेक्ट ऑन पेपर तरी तयार केलं पाहिजे. तुम्ही इथे आलेले न आलेले जे कोणी मराठा सेवा संघाशी संबंधित असाल, जिजाऊ सृष्टीच्या विकासाशी संबंधित असाल, त्या सर्वांना माझी आपल्याला सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, सूचना आहे की तुमच्या जर काही सूचना असतील, सोयी सवलतीबद्दल तर असतीलच असतील, पण महत्वाचं संस्कृती काय असते, सांस्कृतिकीकरण काय असतं. एक तुम्हाला सर्वांना बंजारा विरासत तुमच्या गावाजवळची पोहरादेवी किती लोकांनी पाहिले, 5-7 जण, तेही PWDशी संबंधित असल्यामुळे काही लोक गेलेले आहेत. पण ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी सांस्कृतिकीकरण काय असतं. एक आपला छोटासा जरी मिनिस्टर असला, सर्वांनी तो मिनिस्टर इथे नाही, खरं म्हणजे माझा मागच्या वर्षी विचार होता की मराठा विश्वभूषण त्या संजय राठोड या मंत्र्यांना दिला पाहिजे. एक छोटासा मंत्री आपल्या समाजाचा एक मोठा इतिहास, पुढचे 1000 वर्ष तो इतिहास पुसला जाणार असं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. तर संजय राठोडांचं अभिनंदन आपण त्याच्या अनुपस्थितीमध्ये टाळ्या वाजून करावं. आणि ते पाहून या, तुम्ही इतकं चांगलं केलेलं आहे. तशा पद्धतीचा मराठा विरासत आपल्या जिजाऊ सृष्टीवर आपल्याला निर्माण करता येईल. आणि आता थोड्या वेळापूर्वी 3 मिनिटाची 2.5 मिनिटाची माननीय नामदार शिवश्री नितीनजी गडकरी साहेब यांची जी छोटीशी क्लिप ऐकलेली आहे, त्यांनी सातत्याने आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आताचे जे काम आहे काय आहे तेही सुद्धा काही ना काही सांगतील. तर त्यांच्याही बऱ्याचशा संकल्पना आहेत, परंतु त्यांच्याही काही अंतर्गत वादामुळे 1500 कोटी रुपये ते आपल्याला द्यायचा दरवेळेस काही काही प्रयत्न करतात, परंतु ते होत नाहीत. परंतु पैसा हाच एकमेव भाग नाही, तर जी काही कल्पना शक्ती आहे, जसं आज सायबर सिक्युरिटीमध्ये एकमेव नाव असलेले काटकर साहेब आपल्यामध्ये आहे, शिक्षण क्षेत्रामधले आहेत, तसे आपल्याशी जुळलेले न जुळलेले मराठा, गैर मराठा, बहुजन जे कोणी असतील त्यांनी आपल्या आपल्या ज्या काही महाकल्पना असतील त्या आपल्याला द्याव्यात. हे माझं आहे, ही जिजाऊ सृष्टी माझी आहे, इथे कुठलेही जात पात धर्म वंश प्रांत काही वेगळं नाही. ही कल्पना आपल्याला रुजवायची आहे. आणि म्हणूनच मराठा हा शब्द आपण सुरुवातीपासून अत्यंत व्यापक घेतलेला आहे की जगातील प्रत्येक व्यक्ती मराठा आहे असं मराठा सेवा संघाचं मत आहे. तुमचा काही प्रॉब्लेम, जरा ज्यांना ज्यांना तोंड आहे त्यांनी जोरात सांगा. जगातली प्रत्येक व्यक्ती मराठा आहे असं आम्ही मानतो. अशी जिजाऊ सृष्टी मराठा सेवा संघाची आपल्याला उभी करायची असेल तर सर्वांचं काम तिथे आपल्याला दिसलं पाहिजे, केलं पाहिजे. आपला बुलढाणा जिल्हा, आपल्याला काही प्रांतिकीकरण करायचं नाही, जिल्हाकरण करायचं नाही, परंतु बुलढाणा जिल्ह्याचं योगदान सुद्धा खूप मोठं आहे. आमदार साहेब, तुम्ही कधीतरी विधान परिषदेत एखाद्या वेळेस विषय काढा. थोडंफार लक्ष घातलं, आपल्या सिंदखेड राजाचं बऱ्यापैकी आता काम सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्याला 25 नाही 55-60 कोटी दिलेले आहेत. मधुकर राव, तुमचा आकडा 25 सांगण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे त्यावेळेसचे सांस्कृतिक कार्यमंत्री जे होते आपले चंद्रपूरचे सुधीर भाऊ मुनगंटीवार, यांचे अभिनंदनाचे आपण टाळ्या वाजवाव्यात. आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नमाला त्यावेळेस त्यांच्या मूलच्या जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा होत्या, त्यानंतर नगराध्यक्ष सुद्धा झालेल्या होत्या. रत्नमाला इथे आलेले, गेलं नसेल तर आपला निरोप
त्यांना पोचवावं. तर हे सगळं आपल्याला थोडंफार काही केलेलं आहे. पण आपल्या बुलढाणा जिल्ह्याने छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा शहाजीराजे भोसलेंना 2 सुना दिलेल्या आहेत. करवंड नावाचं एक बुलढाणा जिल्ह्याजवळ छोटंसं गाव आहे. इंगळे देशमुख तिथले इंगळे लावतात. चिखली बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर, तालुक्याच्या बॉर्डरवर आहे. त्या करवंडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या महाराणी गुणवंताबाई ह्या करवंडच्या इंगळे घराण्यातील होत्या आणि त्यांच्याच एक भगिनी या करवंडमधल्या दीपाबाई इंगळे ह्या तंजावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सावत्र भाऊ होते व्यंकोजी राजे, त्यांच्या महाराणी होत्या. ह्या 2 महाराण्या आमच्या एका करवंडने दिलेल्या आहे. तुमच्याकडे काही नसतानाही तुम्ही जिकडे तिकडे झेंडे आमचे लावता. आम्ही लोक किती बडे हृदय के, आम्ही सगळे मातीत गेलो पण तुम्हाला जिवंत ठेवतो आहोत. निदान आता तरी आमचा जय जयकार करायला सुरुवात करा. तुम्ही नाही केला तर आमच्या इकडचे तर सगळे मुख्यच आहेत. लहानपणी आम्ही नवरा बायको लग्न झाल्यावर हिंडत फिरत राहायचो, हातात हात घेऊन चालायचो. त्यावेळेस म्हाताऱ्या म्हणायचे, का रे एवढा मोठा रस्ता सोडला आणि एकाला एक टेकून चालले, तुम्हाला काही वाटतंय का नाही? म्हटलं काय वाटायचं, काय वाटतं? अरे म्हणले एवढे मोठे 90 वर्षाची म्हातारी झाली, मालक सुद्धा तेवढा आहे, एवढे मोठे सरते झाले. 2 डझन सदाशिवराव पाटील लक्षात येतं का? 9 पोरं 10 पोरी झाल्या, 3 मेले. इतके वर्ष झाले पण कधी मालकाचं तोंड वर नाक करून पाहिलं नाही का पदर बाजूला केला नाही. म्हणलं माय अशा मुख्यानं डझनानी झाले, तेच विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत गेले, ते काय आमच्या म्हणणे मांडणार आहे? आणि म्हणून मनोज, तू मनोज आणि इथला मनोज आणि घोगरे साहेब, मधुकरराव, जर तुम्हाला आम्हाला पाहिजे ते कोणाला, कोणी काय गेलं सोडून रोज कोण कोण चाललोय. ज्यांनी रडायला पाहिजे ते रडत नाहीत आणि आपल्याजवळ सगळं असून आपण रडतो आहोत. गेलेत म्हणजे कुठे गेलेत? गंगाधरनी तो शेर काय सांगितला नाही, घर का भुला हुआ सबेरे गया आणि शाम को आया. कुठे गेलेत ते? काही फरक पडत नाही. इकडे गेले तिकडे गेले, असंच होतं तसंच होतं, चालतच आहे, घरातही होतं. परंतु आपल्याला पाहिजे ते करायचं असेल तर शिवराज्य पार्टी गेली आपली. संभाजी ब्रिगेडला आपण आता राज्याची, राजकारणाची भूमिका दिलेली आहे. लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे. मागच्या रोबो गेला का आपण एक जिजाऊ रथ यात्रा काढली, चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे या अंगाने आपण विचार केला पाहिजे की जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद गेले 10-12 वर्ष मी सांगतो आहे की हे 3 कक्ष असे मजबूत करा की यांनी इतकी मजबूत समाज आणि मतदारांची यंत्रणा बांधली पाहिजे की आपल्या संभाजी ब्रिगेडचे ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे राहिले पाहिजे आणि 60-70% निवडून आले पाहिजे. आणि मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाया पडून मी तुमच्या विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे निदान त्यांनी तरी, जे नोकरदार आहेत, अधिकारी आहेत, ज्यांची नोकरी चालू आहे, ते वगळून बाकीच्या सगळ्यांनी या मुलांच्या पाठीशी उभं राहावं. आणि आता अगदी 2 वर्षांनी किंवा पुढच्या अगदी रोज चालणाऱ्या विधानसभा या सर्व निवडणुकांमध्ये आपण उभं राहावं. 4 आमदार 5 खासदार जरी आपले तिथे गेले तरी काय होऊ शकतं? बायको म्हणून नाही सांगत, रेखाताई खेडेकरांशी जे तुमची काही ओळख झाली असेल, त्यांनी जे काही काम केलेलं आहे, तुम्हाला माहीत असो नसो, मी सांगतो म्हणून टाळ्या वाजवा, एवढं त्यांनी काम केलेलं आहे. एक आमदार, तेही आपल्या विरोधी पक्षात इकडे तिकडे असतानाही त्यांनी बऱ्याचशा बाबी केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या अंगाने, वैशाली आता तुला काही कामधंदा नाही, उभ्या राहा ना तुम्ही. सीमा, तुला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, तुम्ही पोरं आपल्या इकडून जाऊन दुसऱ्या पक्षात उभे राहता, त्याच्यापेक्षा आपल्या सर्व लोकांनी. आणि काय होतं, आपले लोक, मधुकरराव, त्यांना काय बोलायचं, जे इकडे आहेत ते तरी कुठे ठीकठाक आहेत, आपले गेले ते सोडून द्या, जे सोबत आहेत ते तरी कुठे इमाने इतबारे आणि सगळे प्रामाणिकपणे पोरांना पोरींना ताकद देत आहेत किंवा कुठे ना कुठे काहीतरी करतायत. हे सगळं
आपल्याला कुठेतरी थोडंफार दुसरं केलं पाहिजे. कुरबुरी किंवा कटकटी मतभेद या सगळ्या गोष्टी होत असतात, येत असतात, त्या अंगाने आपण पुढे केलं पाहिजे. आणि म्हणून हे सांस्कृतिकीकरणाचा जो विषय आहे हा अत्यंत मोठा आहे. केवळ 400-450 वर्षाचा इतिहास. आमचे करवंडचे लोक गेले 20-22 वर्ष मोर्चे काढून थकले. यावर्षी त्यांनी असं ठरवलंय की एप्रिलमध्ये करवंडला एक महोत्सव साजरा करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना ऐतिहासिक काही माहिती देता असेल तर ती द्यावी. आमच्या इथे 10-20 किलोमीटरवर वारकरी धर्माचे एक संस्थापक चोखामेळा महाराज यांचं जन्मस्थळ आहे. सगळं कुटुंब ते होतं. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. बरोबर आहे का रे गंगाधर? नंतर म्हणशील काहीतरी ओळीत. एवढं मोठं तत्वज्ञान सांगणारी ही सोयराबाई त्यांचा हा अभंग आहे. या अंगाने विचार केला पाहिजे. तर त्या यांनी विचार केला तर तो गेला का आपला कलाकार गाणारा अभंग म्हणलेला रोहित. अभंग ते वाचून रोहित अशा पद्धतीचे सुद्धा अभंग आपल्याला केंद्र करायचं आहे. विशेषणे लांबवता केवळ 350-400 वर्षापूर्वीचा शहाजीराजांचा, शिवाजीराजांचा, जिजाऊंचा जो काही सांस्कृतिक इतिहास आहे तो अजून आपल्याला पूर्ण समजलेला नाही. तर आपल्या जुन्या पोथ्या पुराण्या जे काही आहेत, दशावतार कथा असतील, वेगवेगळे पुराणं असतील, रामायण महाभारत असतील, हे बोगस आहे. किंवा अलीकडच्या काळामध्ये गेल्या 7-8-10 वर्षामध्ये ठीक आहे RSSचे लोक आलेत, त्यांनी ते थोडंसं उकरून काढलं असेल, पण त्याच्यावर आपण कधीतरी विचार केला का? कोणी डॉक्टर इथे आहे का? एनी डॉक्टर पर्टिक्युलरली MBBS किंवा काही कोण आहे? अच्छा, डॉक्टर रणजित आहे अध्यक्ष महोदय अकोला. जगातला पहिला उभेच राहा ना, जगातला पहिला सर्जन कोण आहे? दुसरा BAMS वाला कसा खाली? मेडिकल सायन्स मध्ये शिकवल्या जात आहे, केवळ भारतातल्याच नाही, युरोप, अमेरिका आणि जिकडे तिकडे, की जगातला पहिला सर्जन जो आहे तो सुश्रुत आहे. ऐकलं का? सुश्रुत आणि सुश्रुत संहिता आहे. विमान गेलं की नाही, आलं की नाही, काही नाही, प्रयोग केला असेल. आता सांगितलं की चांद्रयान 2-3 म्हणजे हे सिरियल अपोलो 1, 2, 3 हे प्रयोग सुरू असतात. काही महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी नंदुरबारचं कोणी आलंय का? धडगाव अक्कलकुवा 2-3 महिन्यापूर्वी. गंगाधर, मी तुलाच विचारतो, 2-3 महिन्यापूर्वी, तुझी सासूरवाडी खानदेशची आहे, 2-3 महिन्यापूर्वी अडगाव अक्कलकुवा भागात एका आदिवासी महिलेचं बाळंतपण, तिथल्या जे सुईण म्हणतो आपण, ते पुरुष असतात, त्यांनी बांबूच्या सीझर्स आणि ते करून केलंय. डॉक्टर रणजित, तुम्ही वाचलंय? तुम्ही कोणीच वाचलं नाही? अरे ऐकलं, वाचलं का? हे आज या 21व्या शतकामध्ये अजूनही आदिवासी जिथे आपण पोहोचलेलो नाही अशा अनेक वस्त्या आहेत, तिथे आपण एकाच वेळेस स्पेस मध्ये आहोत आणि एकाच वेळेस स्टोन एज मध्ये आहोत. लक्षात घेता पाहिजे. आपल्या घरातल्या पोरांना जगाच्या पलीकडचं दिसतं आणि घरातल्या आजोबांना एका गाडग्यातलं दुसऱ्या गाडग्यातही दिसत नाही. एवढा एकाच घरामध्ये, कुटुंबामध्ये फरक आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याकडचं सगळं बोगस आहे असं सांगून सांगून आपण आपल्या घरापासूनही तुटलो, लोकांपासूनही तुटलो, अर्धवट राहिलो, ना इकडचे ना तिकडचे झालो. त्याच्यामुळे मी अनेक वर्षोनवर्ष सांगतो आहोत की तुम्ही फक्त जेवढं सांगितलं तेवढं करा, नको त्या गोष्टीवर बोलू नका. सकाळचे कार्यक्रम इथे आपण घेतलेले असतात, ते तुमचं कला भिला अमका तमका काही गोष्टी करण्यासाठी असतात, परंतु इथे येता नको त्या गोष्टी बोलता आणि ते तुमच्या सोबत येत नाही,
ते मराठा सेवा संघाच्या नावाने जमा होत असतं. म्हणून कोणाला तुम्हाला अजूनही शंका असेल तर माझ्याकडे आम्ही सांगतो. सुश्रुत मी मागा तुम्हाला सांगितलं, हे अजूनही म्हणजे ग्रेची अॅनाटॉमी होती. डॉक्टर बरोबर आहे का? बरोबर आहे. मी 1965 मध्ये पहिल्यांदा वाचलं ग्रेची अॅनाटॉमी आणि त्याच वेळेस ते झालेलं होतं. आणि तेव्हा सुश्रुत हा जगातला पहिला सर्जन होता हे माहीत झालेलं होतं आपण. आणि त्याच्यापासून आणि नॉट इव्हन दॅट, ही वॉज जगातला पहिला ज्याला प्लास्टिक सर्जन म्हणतो. बरोबर आहे का? प्लास्टिक सर्जन सुद्धा आता तुम्हाला कोणालाच का माहिती नाही. आणि म्हणून मग बोलताना झोळ साहेब म्हणाले, ज्याचं समर्थन आपण सर्वजण करतो आणि आपण कशी वाचन संस्कृती वाढवलेली आहे हे कार्याध्यक्ष महोदयांनी अत्यंत ठासून सांगितलेलं आहे. आता पहा काय परिस्थिती आहे. म्हणून आपण आपल्याला अजून खूप काही समजून घ्यायचं आहे. म्हणून साळुंके सर तेव्हापासून सांगतात की आपण आपल्या अर्धवट ज्ञानामुळे, अर्धवट माहितीमुळे, नको त्या लोकांच्या सोबत राहिल्यामुळे आपला मोठा सांस्कृतिक वसा हरवून बसलेलो आहोत. तो पुन्हा परत मिळवण्यासाठी आपण असं म्हणतो. मी तुम्हाला कोणालाही आठवत असेल तर मी गेल्या 35 वर्षात अनेकदा एकच सांगितलं की तुमच्या स्वतःच्या घरामध्ये, ज्याला कधी आता इथे जमलेल्या प्रत्येकाला सिमेंट कॉन्क्रीटचं घर असतंय आणि ते घर 10-5 वर्षातून 1-2दा तरी रंगवतो. घर रंगवायचं झालं तर आपण काय करतो? सुरुवातीला कोणी पटकन उभं, संदीपान तू मास्तरी आहे हा, सांगा सुरुवात कशी होते? अरे पहिल्यांदा त्या घरातलं सामान, ज्या खोलीला रंगवायचं तिथलं सामान पहिलं बाहेर काढतो. येड्यांचा बाजार. हे जे हवेत गोळीबार करायची हगोबा सवय आहे तुमची, त्याच्यामुळे मराठ्यांना वेगळ्या शत्रूची गरज नाही. नाही तुम्हाला स्वतःला अक्कल तर शेजारी चालू असलेली कामं तर जाऊन बघा की कसं सुरू होतंय. तर पहिलं जे घर रंगवायचं असेल त्याची खोली जी निवडली असेल त्या खोलीतलं सगळंच सगळं सामान बाहेर काढलं जातं, झाडझूड केलं जातं. कच्चा गुच्चा रंग असेल तो केला जातो. फायनल रंग दिला की मग काय होतं? बाहेर काढलेल्या सामानातलं निवडक सामान आत आणलं जातं. बाकीचं मराठा सेवा संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक पोरापोरी पासून म्हाताऱ्या कोताऱ्याला मी एकच सांगितलं की पहिला तुमच्या मेंदूतली घाण साफ करा. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला 6 म सांगितले: मन, मान, मनका, मनगट, मस्तक आणि शेवटी मेंदू. पण काय पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, अशी तुमची परिस्थिती निर्माण झाली. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मरत नाहीत, तुम्हाला काम धंदे नाहीत म्हणून बरेचसे जण इथे येऊन बसता. काय खेडेकर बोलले, काय मजा आहे, काय मजा आहे, काय मजा आहे, क्या समजा? अरे समजा तो कुछ नाही, लेकिन तर सत्यपाल महाराज मरायची वेळ आली, त्यांचे अनुयायी वाढले, पण अजून काही त्यांनी जे काही सांगितलं ते काही कोणी आपल्याकडे केलेलं नाही. कसं काय होणार? पटतंय का तुम्हाला? त्यामुळे सतत तुमचं डोसकं जे आहे, ज्यांना ज्यांना मेंदू आहे असं वाटत असेल त्यांनी तरी मेंदू साफ करत राहा. काही प्रॉब्लेम? कोणाचा करायचा? स्वतःचाच करा, दुसऱ्याचा नंतर पाहू. दुनिया बुडवू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. पहिलं मी बुडणार नाही एवढं तर पहा. विमानात कोण कोण प्रवास करायला गेलं? सगळे बरोबर आहे. मनोज त्या विमानाच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या त्या मी बोलतो अशा काही सूचना देतात. त्यातला अपघात झाला, पाण्यात गेलं विमान, अमकं झालं तमकं झालं, बंद पडलं, तर काय सांगतात? हा बरोबर, शाबास, शाळा. एक तरी आहे इंजिनियर मनोज, कोणीतरी लक्ष ठेवतो. प्रत्येक त्या विमानात सांगता बुडालं, काही झालं तर खालून असं होईल तसं होईल, पहिलं तुमच्या तोंडाला ते लावा आणि हवा फुका
पण तुमच्या सोबत मुलगा बायको कोण असेल त्यांची नंतर काळजी का. फर्स्ट स्वतः आपल्याला स्वतःचा. म्हणून तुम्हाला अनेकदा मी माकडाच्या पिलाचं आणि माकडिणीचं उदाहरण दिलं की जर स्वतःच्या तोंडात पाणी जायला लागलं, नाकतोंड बंद होऊन मरायची वेळ आली, तर जगातलं सर्वात ग्रेट नातं मानलं गेलेलं माय सुद्धा लेकराला पायाखाली तापते आणि स्वतःची उंची वाढवते. हा व्यवहार ज्यांना समजलाय त्यांनीच मराठा सेवा संघात काम करावं, बाकीच्या मेंढरांनी निघून जावं. एनी प्रॉब्लेम? ज्यांनी टाळ्या वाजवले तेच शिल्लक, बाकीचे मेलेत. कसं काय आपण पुढे जाणार? तिथं काय कोणाची काही गरज नाही. या अंगाने पहिल्यांदा आता जे झालं ते झालं. जाता जाता आता का रे नुसता झाला चालला नाही. मागच्या वर्षी पुस्तकं घेतले होते, नवीन काही येत नाही. दरवेळेस सांगितलं 100 पुस्तकं घेऊन जा, पाहुण्या रावळ्यात वाटा. काही दिवस वाटले, आता म्हणतात साहेब पूर्वी 10 रुपयाला भेटायचं, आता 50 रुपयाला भेटतं. मग संध्याकाळ तुझ्या खिशात तर 500 रुपये आहे. नाही म्हणतात ते संध्याकाळच्या सोयीसाठी. अरे जे तुम्ही सख्या बायकोशी खरं बोलणार नाही तर माझ्याशी काय बोलणार आहे? माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे. पण ना सरनाईक साहेब म्हणले तसं माझ्यावर एक काम येऊन पडलेलं आहे आणि तुम्ही मरू नये, बुडू नये, वाया जाऊ नये म्हणून मी पुढचे 100-150 वर्ष हे सांगत राहणार. सांगणार आहे म्हणजे AI वाला कोणीतरी पुरुषोत्तम खेडेकर तुमच्या समोर असणार नाही, जिवंत राहील. कदाचित तुम्ही कोणीतरी बदललेले असाल. तुमचे नातवंड माझ्या समोर राहतील, पोतवंड माझ्या समोर राहतील. त्यांच्यासाठी मला जगायचं आहे. अल्फा बीटा गॅमा थीटा सगळे हे जे काही जनरेशन आहे याची सुरुवात पुन्हा पुन्हा आपण सांगतो. जे झालं ते झालं. पुन्हा एकदा रिव्हिजन करा. घरात संसार सुरू करा. कितीदा सांगितलं की काय चाललं, काय नाही, अमका आहे तमका आहे, काय नाही, पण ते तरी होत नाही. बरं वाटत नाही. हा सुभाष आहे का माझ्या समोर दिसतो तो? बरोबर आहे. कितीदा तुझ्या अर्चनाने सांगितलं की एकदा एन्जिओग्राफी करून घ्या. सांगितलं होतं, ऐकलं असतं तर एवढी इमर्जन्सीची पाळी आली असती का? अरे बायको हुशार असते, आपल्यापेक्षा शहाणी असते, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही म्हणून तुमची माती झाली. माझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून बायकोचा आशीर्वाद सतत घेऊ नकोस, तू तुझ्या पाठीशी आहे, चलते राहो. असून मस्त बोला म्हणलं 2 शब्द, नको नको म्हणतो, तुम्हाला काय बडबड करायची ते करा. असो, हा भाग सोडून द्या. आपल्याला बाकीच्या काही गोष्टी पहिल्यांदा प्रत्येक वेळेस आपण सांगितलं की जे काही नवीन आलेलं आहे, कोणालाही जुनं काही आवडत नाही, त्या पद्धतीने नव्याने आपण पुढे जाऊया. नव्याने मराठा सेवा संघाची ही सगळी बांधणी आपल्याला करायची असेल तर त्यावर आपण विचार केला पाहिजे. तर शिवधर्म गाथामध्ये या बऱ्याचशा गोष्टी आपण दिलेल्या आहेत. जवळपास 17-18 कक्ष मी अकलूजच्या अधिवेशनातही सांगितलं होतं. आपण पुन्हा एकदा नव्याने बांधणी करूया. अध्यक्ष आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी एकदा घोगरे साहेब आणि मी पुन्हा एकदा मागच्या वेळेस सारखी तारीख देऊन तुम्हाला कळवतो आणि 15-20 दिवस अगोदर तुम्हाला कळवून आपण इथे येऊया, बसूया. एक त्यातला दुसरा माझा महत्वाचा बऱ्याचशा गोष्टी आहे. नवनाथ, माझी एक सूचना अशी आहे मधुकरराव की आपण फक्त 12 जानेवारीलाच इथे न येता वर्षभरातले काही ना काहीतरी 5-6 वेळेस तरी इथे आपण सहकुटुंब आलं पाहिजे. काही प्रॉब्लेम? आपल्याला त्यांची सोय करता येत नसेल तर भाकरी बांधून आणतील, पण काहीतरी कार्यक्रम करूया. ते आता QR कोड आले, तुम्ही काय फोन कडून इकडून तिकडून पैसे पाठवता, ती सोय नव्हती तेव्हापासून. गुरुपौर्णिमा होती, अनेक जण येतात माझ्या कानात सांगतात, साहेब ते RSSचे लोक गुरुपौर्णिमेला पैसे जमा करतात, आपण करायला काय हरकत आहे? अरे बाबा, मी कुठे नाही म्हणतो. काय आणलं असेल तर टाक माझ्या जोडीत. नाही, मी आता फक्त सांगायला आलो. असे हरामखोर जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठा समाजाला मातीतून वर येण्याची गरज. काहीच नाही. बऱ्याचदा आहे. आता मध्ये एक क्लिप आली होती की कुठला तरी एक म्हातारा मेला आणि 5-50 कोटी रुपये कुठेतरी कोपऱ्यात ठेवलेले होते. बायकोला माहित नाही, कोणालाच माहित नाही, अमकनी तमकनी. काहीतरी घराला आग लागली, सगळं जळून गेलं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग जे त्याला शिवाय द्यायला लागले. आपल्या सगळ्यांचं तेच व्हायला लागले ती कथा असली.
अनेकदा सांगितलं, तुमच्याजवळ काय असेल, तुम्हाला वाटत असेल बायकोला नाही सांगायचं, नवऱ्याला नाही सांगायचं, पोराला नाही सांगायचं, मला सांगा ना कानात येऊन की इतकंच काय. काय उपयोग नाही. कीर्तन ऐकता, क्या लेकर आया था, क्या लेकर जाएगा, खाली हात आया था खाली हात जाएगा. आणि तो कीर्तनचा सांगणारा बुवा त्याच्याजवळचं गाठोडं ढुंगणं खर्च सोडत नाही. आणि अशा प्रबोधनकारांचे तुम्ही आम्ही शिष्य. मला काय समजत नाही का तुम्हाला, अरे मी जगाला चुत्या बनवणारा माणूस आणि तुम्ही मला चुत्या बनवायच्या. त्यामुळे सुधरा, आम्हाला काही नको, तुम्हाला गमतीचा भाग सोडा, तुमचं तुम्हाला लखलाभ असो, 100, 200, 500 कोटी, पण निदान बैलगाडीनं म्हशीनं शिंग मारलं मेला मराठा, एवढी बातमी माझ्याकडे येऊ देऊ नका. स्वतःच्या हेलिकॉप्टरमध्ये मराठाचा अपघात झाला आणि मेला, ही बातमी ऐकण्यासाठी मी आतुर आहे. काही नाही. किंवा या राज्यात गेला, तिथला मुख्यमंत्री झाला आणि गडबड घोटाळ्यात पकडला, आय डोंट माइंड. 25 वर्षात मी सांगितलं की मराठ्यांच्या घरावर ईडीची रेड पडली तर त्याचा पहिल्यांदा मी सत्कार करेन. अनेक अधिकाऱ्यांच्या घरी रेड पडल्या, त्यांच्या पाठीशी मी बदमाश असतानाही, आम्ही त्याच्याकडे गेलो तर चहा पाजलेला नसतानाही, इव्हन परवाच्या तुमच्या कार्यकर्त्याबद्दल सुद्धा धनंजयला मी सांगितलं की जाऊ द्या, ज्याचं नालायकीचं काम आहे, त्याचा धंदा आहे, तो करतात. आम्ही तुकाराम महाराजांचं नाव घेतो. तुकाराम महाराजांच्या नावाने सांगितलं जाते आपल्याला एक गोष्ट की एक विंचू उडत होता आणि तुकाराम महाराज त्याला ओंजळीत घेऊन बाहेर काढत होते. बाहेर येता येता तो पुन्हा धक्क मारायचा, हात पडायचा, ते काही सोडत नव्हते. काय झालं तरी होत नाही. तेवढ्यात तिकडून मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता चालला होता. महाराज म्हणले, तुम्हाला काही अक्कल आहे का? नाही. काय? अहो, तो विंचू आहे, तो चावणार आहे, तर तुम्हाला ते समजत पाहिजे. हो म्हणले, मला समजतंय की तो विंचू आहे, तो डसतोय, त्याचं काम आहे डसायचं, माझं काम आहे वाचवायचं. माझा धंदा मी करतो, त्याचा धंदा तू करतो. तू विंचू आहे, माझ्याशी काही बोलू नको. मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना ठरवा, तुम्हाला विंचू व्हायचंय का वाचवणारं व्हायचंय, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही त्याच्यात अर्थ नाही. मराठा सेवा संघाला आपल्याला हे करायचंय. आणि अक्षरशः किशोरला मी विचारलं, किशोर गेला का आहे? किशोर आला का रे? डॉक्टर बालाजी जाधव आजकाल नवीन पुस्तकं लिहिणं जवळपास बंद झालेलं आहे. त्यामुळे नवीन पुस्तकं, आता मी जे सांगितलं हे विषय घेऊन 50 पुस्तकं तुम्ही लिहा. तुम्हाला सांगितलं चरित्र लिहा, अमकं लिहा, तमकं लिहा, ते सुद्धा काही तुम्ही करायला तयार नाही. तर आणि आता खूप सोपं आहे. तुम्हाला जर काही माहिती माहीत नसेल तर संदर्भ खूप मागे जायची काही गरज नाही. तुमच्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमध्ये तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपमध्ये एक कोणतं मेटा, ए मेटा का फेटा मेटा काहीतरी, ए मेटा असं काय, मला काही जास्त समजत नाही त्याच्यातलं, समजून घ्या. असं एक बटन आहे त्याच्यातलं काहीतरी. आणि तुम्हाला काही अक्कल नसली आणि एखाद्या विषयाची माहिती नसली तर तिथे प्रश्न टाका की जगातला पहिला सर्जन कोण, ते तुम्हाला पटकन येईल. कोणता? सुश्रुत. त्याच्यामुळे मी सांगतो अशातला भाग नाही. सगळीकडे ठोकाम ठाकी जाते. तुम्ही सतत काही ना काही करत राहा, नव्याने पुढे या आणि नव्याने पद्धतीने काही आपल्याला करायचं झालं तर काही ना काही होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवीन काही मुलं मुली कसे काय आपल्याला मिळतील. रथयात्रेचा जसा एक मग मी उल्लेख केला, अशी सर्वांची रथयात्रा निघाली पाहिजे. आणि घोगरे साहेब पुढच्या महिन्यात 2 महिन्यात काही ना काहीतरी एखादा चांगला असा सगळ्यांचा कसं, सगळे असे मरगळलेले आहेत, म्हणजे सगळ्या जणांचं असं मी काय नाही, म्हणजे असं बायकोला सुद्धा त्या म्हाताऱ्याचं तोंड पाहा वाटत नाही, एवढे तरुण पोरं म्हातारे झाले. असे म्हणजे रस रग राहिलेलीच नाही का त्यात. आता काही ना तरी थोडंसं आपण नव्याने जरा काही केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. सतत काहीतरी घरातल्या घरातच न करता बाहेर निघालं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे काय नाही त्या पद्धतीने गेलं पाहिजे. वेगवेगळे प्रदेश दौरे काढा सांगितलं. त्या जिजाऊ ब्रिगेडच्या काही महिला गेल्या, पुन्हा काही कोणी जमा. हे सगळं आपल्याला करायचं असेल तर पुढे या.
सगळे जनरेशन जोडा. आपल्याकडे सगळेच काही सुविधा आता बऱ्यापैकी इमारती वाढत आहेत. मधुकररावनी तुम्हाला शब्द दिलाय, पुढच्या वर्षी तुम्हाला 5 स्टार्स सोयी राहतील. आमचाही नंबर त्याच्यात लागेल असं गृहीत धरतो. सीमा, तू तर भारावून गेली असतील. आता काय मधुकररावच तुझ्या सोबत आहे म्हणल्यावर काय तर सब दुनिया आपले. पुढच्या वर्षी आतापासून 1000-1500 महिलांची चांगली सोय कर. चांगल्या पद्धतीने आपल्या गमतीचा भाग सोडला तरी आपण वर्षभरामध्ये काही ना काही कार्यक्रम इथे कसे घेता येईल त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. आणि त्या अंगाने आपण पुढे गेलो तर होईल. तर जे जे काही सध्या आहे आपल्याकडे तेही वापरल्या जात नाही. आपल्याकडे सगळीकडे आहे. नागपूरमध्ये आपल्याकडे काय म्हणतो ते बळीराजा संशोधन संस्था असेल, नांदेडमध्ये नवीन वसतिगृह झालेलं असेल, जालन्याच्या वास्तू असतील, आपण अकोल्याची भाड्याने दिले. आपण भाड्याने देण्यासाठी इमारती बांधलेल्या नाहीत. आपला खर्च चालत नाही. तर आता एकीकडे आपण सांगतो की लोक आपल्याला भरमसाठ पैसे देत आहेत. लोक आपल्याला भरमसाठ पैसे देत आहेत हे खरं आहे. तर आपल्या मीटरचे पैसे भरायला आपल्याकडे पैसे नाहीत हे खरं आहे. अशोक, का दिला तुम्ही खालचा हॉल भाड्याने? तुमच्या लोकांच्या हौस मजा पूर्ण करण्यासाठी इमारती बांधलेल्या नाहीत ना. जर तुम्हाला तिथे काही उपयोग करता येत नाही, काही करता आला नसता तर आपण इतर समाजसेवी संस्थांना, गुरुदेव सेवाश्रमांना फुकटमध्ये वापरायला दिला किंवा दान दिला असता. कोणाला तरी आलेल्या पैशाचा तरी कुठे सदुपयोग होतोय कुठे कुठे. सांगलीचे लोक इकडे इकडे मला वाटतं संजय सारखं कोणी दिसतंय का मध्ये चेहरा? संजयचा आहे का? एवढा मोठा चीफ इंजिनियर राहिला राजापूर येथे. आणि त्या सांगलीत नको तिथे पहिलवान लोक तुम्ही, नको त्याच्या उरावर बसून आपण नको ते काही करतो. आणि आपल्या सध्या वास्तू आपण चांगल्या पद्धतीने वापरात आणू शकत नाही. चांगल्या वास्तू आपण बांधल्यात, उभ्या केल्यात आणि त्याचा वापर करा म्हणून सुरुवात करण्यासाठी तनपुरे सरकार का पहिल्यांदा आपण मराठा जनसंवाद दौरा सुरुवात केला. त्याची पहिली बैठक नंदू आपण अमरावतीत घेतली होती. आणि अमरावतीतल्या इमारतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं वसतिगृह काही सुरू करावं ठरवलं. आजपर्यंत काही झालेलं नाही. मग आता सांगायचं मी एवढा फक्त चांगला आहे, बाकीचे हरामखोर आहेत त्याला मी काय करू? प्रत्येक जण हेच सांगतो. याचा अर्थ आम्ही सगळेच हरामखोर एकत्र आलो तर त्याच्यातून सॉल्युशन चांगलं कसं येणार आहे? याचा विचार केला पाहिजे. इतरांना नावर एक लक्षात घ्या, एकत्रित यायचं असेल, एकत्र राहायचं असेल, एकत्र बसायचं असेल, एकत्र काम करायचं असेल तर चांगलं काही नाही झालं तरी चालेल, परंतु वाईट करू नये, वाईट बोलू नये, वाईट सांगू नये, वाईट चर्चा करू नये. मी असं केलं असतं, तसं केलं असतं, हे केलं असतं, ते केलं असतं. सगळ्यांना आम्ही सांगतो की तुम्ही अमकं करा, तमकं करा, इकडे या, तिकडे या, आणि आपण एकटेच टिकोजीराव जिकडे तिकडे असतो. There is a lane closure ahead. गोरगरीब लोकांना सांगतो तुमचे पोरं पाठवा, इकडे पाठवा, तिकडे पाठवा. आणि आमचे पोरं IT क्षेत्रामध्ये देश परदेशामध्ये आहे. त्यांच्या पोरांना आम्ही काय करायचं? म्हणून या सगळ्या बाबी इतर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड असेल, संभाजी ब्रिगेड असेल, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, शिक्षक परिषद, शिक्षण परिषद, शिवधर्म परिषद, इतिहास परिषद, साहित्य परिषद, प्रबोधन परिषद असे 15-20 कक्ष चांगल्या पद्धतीने पूर्ण करता आले पाहिजेत असं मला वाटतं. आणि सातत्याने तुम्ही एकत्र आले पाहिजेत, बसले पाहिजेत, विषयवार बैठका झाल्या पाहिजेत. 3-3 दिवस आम्हाला बैठकांना पुरत नव्हते आणि 2-2, 3-3 तासात आता जर बैठका संपत असतील तर नव्याने काही होणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कामाजीने बऱ्यापैकी काम केलेलं आहे. कामाजीचं काय होतं काय नाही माहिती नाही, पण निदान दर महिन्याला त्यांचं 50-100 लोक मस्त 2-3 दिवस चेनचात करायला सहकुटुंब एकत्र येतात. हे तरी करा. त्यांच्या खर्चाने आम्ही गोवा जाऊन आलो. 2-4 ठिकाणचं त्यांचं अवतन पडून आहे. 29-30 जानेवारीचं अवतन पेंडिंग आहे. आणि बायको कालच म्हणे कामाजीचं खरं आहे का? म्हणलं बरोबर खरं आहे. फोन आला होता त्यांचा, पक्का आहे का नाही? काहीतरी लक्षात बिन कामाचं का होईना आपण एकत्र आलं पाहिजे, बसलं पाहिजे, भेटलं पाहिजे. ते करा तरच आपण होईल. म्हणून मराठा सेवा संघाने
एकत्रित या सगळ्या जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, काही ना काहीतरी नवीन करत बसा. काही एक विषय घेऊन, जसा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतका चांगला विषय आहे, याच्यावर मधून मधून आपण तास, 2 तास, अर्धा तास, 1 तास व्याख्यानं ठेवले पाहिजे. अनेकदा सांगितलं मी, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा तू अध्यक्ष नसतानाही असेल, मी तालुक्याच्या अर्चना तुमच्या चंद्रपूरमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा सांगितलं की महिलांना जिजाऊ ब्रिगेडचा काहीच काम नसेल तर त्यांना निदान स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावा, बाहेरच्या बाकीच्या देशातल्या काही भाषा शिकून या. कसे काहीही नसेल, तुम्हाला पैशाची गरज नसले तरी कला, साहित्य, नाट्य, चित्रपट याच्यामध्ये कुठे कुठेतरी असता, कॉम्प्युटर शिकून घ्या. काहीच झालं नाही. म्हणजे खरोखर एकीकडे तुमच्या काल मी ते कुठली तरी नाटिका बघत होतो काल, की ते आता एवढं तर झालं पण अन्याय कमी झाला का असा काहीतरी मध्ये एक डायलॉग होता. आणि ते पुढे त्या महिलांचा अन्याय होतोय कुठे? शिकलेल्या बायकांना खरोखरच स्वातंत्र्य पाहिजे का? हा मी गेल्या 30 वर्षापासून प्रश्न विचारतो. तुम्हाला कसली भीती वाटते? तुमच्या नवऱ्यापेक्षा दुसरा क्रूर माणूस कोण आहे जगात? काय पुरुष मंडळी? अरे स्वतःच्या बायकोवर संशय घेणारा आमचा समाज, काय जगण्याचा अधिकार आहे मला? तुला एकटीला बाहेर जाऊ दिलं असतं का? पण तो खेडेकर टकटक पाहतो नाही त्याच्या. ह्या सगळ्या बाबी आपल्याला, तर म्हणून दरवेळेस सांगतो आपण की कुठल्याही बाबी आहे, नवीन नवीन बाबी येतात. कुठलाही समाज महिलांना मागे का टाकलं, याची कारण हेच आहे. सरस्वती आणि दुसरी काय लक्ष्मी, 20-25 वर्षापूर्वी मी सांगितलं, ही नावं कोणाची आहेत, पुरुषांची की स्त्रियांची? लवकर शेवटचं, स्त्रियांची. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर, शिक्षणावर बंदी वैदिक व्यवस्थेत होती की अवैदिक व्यवस्थेत होती? गंगाधर, वैदिक व्यवस्थेत. मग वैदिक व्यवस्थेमध्ये स्त्री शिक्षणाची आणि स्त्री अर्थव्यवस्थेची प्रतिनिधी कशी राहील? पटतंय का? ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्याच्यातले समोरचे 10-5 जण हात वर करा. आणि ज्यांच्या बायकाही अजून आहेत तसे, अजून म्हणजे आहेत, इमानदारीने सांगा, तुमच्याजवळ असलेले शिल्लक पैसे जतन करून ठेवण्यासाठी तुम्ही कोणाजवळ देता? सांगा ना. नक्की? म्हणजे अर्थमंत्री कोण झालं? पोरांना शाळेत टाकायचं झालं, तुम्ही किती इंजिनियर, डॉक्टर, वकील असलं तरी शाळेचं नाव कोणाला विचारता? मायला विचारता पोराच्या. शिक्षण मंत्री कोण झालं? हेच पहिल्यापासून चालत आलं. त्यामुळे बहुजन समाजातल्या महिलांना हे सगळंच सगळं नाकारायचं असेल तर आपण त्यांना गुलाम केलं पाहिजे. असं केलं आणि मग आम्ही, सावित्री आत्ता आली, तिच्या अगोदर कोणी शिकवलं होतं का? मग शिकवलं नव्हतं तर सुश्रुत काय होता? सावित्री तुम्हाला कितीदा सांगितली? कोणती? सत्यवानाची सावित्री. की त्या काळातली जी परिस्थिती होती, खापर पंजोबाचं नाव ज्याला ज्याला माहित आहे त्याने उभं राहावं. खापर पंजोबाचं सुभाष हुकम टाकणे, मी पूर्ण ती वंशावळ विचारेल. सदाशिव पाटील तुमचं वाडं पाहिलेलं आहे मी. खापर पंजोबाच्या म्हणजे या दोघांनाच माहिती नाही, म्हणजे आपल्या बाकीच्यांना माझ्या सकट कोणाला माहिती नाही. बरोबर आहे? म्हणून आपले खापर पंजोबा नव्हते का? मग त्यावेळेसच काही रेकॉर्ड नाही, म्हणून सरस्वती हे झाले नाही असा याचा अर्थ निघतोय का? लक्षात घेतलं पाहिजे की त्या अंगाने पहिल्यांदा विचार करा आपण. ह्या सगळ्या बाबी सांस्कृतिकीकरण
आमचं व्यवस्थित होतं आहे, चालेलही. आता वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुरू झाली, तुम्हाला आम्हाला कोणाला आवडत नाही, बरोबर आहे. आम्ही शिवा देतो आणि ऐकतो की नाही? अरे हो की नाही? मग ती तुम्ही थांबू शकता का? काही नाही. मग एक सोशल सायन्सेस मधलं साधं तत्व आहे की जर बलात्कार टाळताच येत नसेल तर बेटर रिलॅक्स अँड एन्जॉय. साहेब बरोबर आहे. आम्ही सध्या त्या अवस्थेत आलेलो आहोत की आपल्याला काय आहे काय नाही माहिती नाही. कोणीतरी येतं, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि त्याच्यावर धरून आपण पुढे चाललेलो आहोत. सगळ्यांना एकत्र घेऊन येत असताना सगळ्या चळवळीचे लोक आपण एकत्र आणले, परंतु ज्या चळवळींमध्ये वेडं वाकडं काहीतरी सांगितलं जातं त्या चळवळींनी तुमचा ताबा घेतला, तुमचे मेंदू त्यांनी गुलाम केले. ब्राह्मण गेला आणि बहुजनांमधला ब्राह्मण तुमच्या डोक्यावर बसला आणि तुम्ही तुमच्या घरातील मायबापापासून बायको पोरांचे विरोधात गेले, शत्रू झाले. हे पुन्हा दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, वाचावं लागेल. इतिहास हा शेवटी कधीच नसतो शेवटचा. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं की मी 10 मिनिटापूर्वी काय बोललो ते 10 मिनिटापूर्वीचा. आता जर मी सांगत असेल ते चूक आहे तर ते माझं खरं. असं तुम्हाला सरड्यासारखा रंग ज्याला बदलता येतो ते सुपर RSSचं काम करू शकतात आणि सुपर MSS मध्ये येऊ शकतात. आपल्याला तुम्हाला सगळीकडे डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, सगळं काय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. त्याचा कुठेतरी उपयोग करा, वापर करा आणि पुढे जा. स्वतःचं दुरुस्त झालं की शेजारच्याला करा, सांगा, काही ना काहीतरी करा. हे मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे, ते आपण करावं अशी माझी इच्छा आहे. आणि मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणी, जिजाऊ सृष्टी कार्यकारिणी जे काही असतील त्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा कार्यकारिणी आपण केव्हा तरी करू घेऊ आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया. आणि आता सर्वांना पुन्हा पुन्हा सांगतो मी की पुढचे जे 5-6 कार्यक्रम आपण दरवर्षी घेणार आहोत त्याच्याबद्दल पुढच्या महिन्या 2 महिन्यात निर्णय होईल. तुम्ही सर्वांनी ते सांगावं. काल परवा वेळोवेळी जे काही चाललेलं आहे हे आता आपल्याला बदलायचं असेल, पुढे न्यायचं असेल तर कुटुंबातले मुलं येणार नाहीत, परंतु असं काही पुन्हा एकदा करता येईल का की पुण्यात जशी बैठक घेतली, बाहेर बैठक घेतली, या मुलांना जोडण्यासाठी मधुकरराव हे समजा जोडू शकत नाहीत, येऊ शकत नाही, IT क्षेत्रातले पोरं आहेत, त्यांना वेळ नाही, तर त्यांनी फक्त पेमेंट करावं. जे चांगले डिझायनर्स असतील, जे काही करू शकत असतील, त्यांनी काहीतरी करावं. काही सूचना असतील त्या सूचना द्या, पण भंक सूचना नकोत. कोणी येतं ते असं करत. काल मला 7-8-10 जणांचे फोन आले की तुम्ही ज्यांना पुरस्कार दिले त्यांचं नाव आम्हाला एकही माहिती नाही. म्हटलं भारतरत्न मिळालेल्यांची नावं सांग. ज्याला स्वतःचं घर जाळता येते त्याला मराठा म्हणावं, दुसऱ्याचा तर काही विषयच नाही. तो जो स्वतःची सुद्धा पर्वा करत नाही तो बाकीच्यांना काय करावं. म्हणून पुन्हा एकदा पंचसूत्रीचा घरी जाऊन वाढा. शिक्षण सत्ता म्हणजे आई कका किकी किकी. संभाजी महाराजांना 18 भाषा येत होत्या सांगतो आपण, तर आता जागतिकीकरणामध्ये आपल्या पोरापोरींना किमान नाही तरी परदेशी 7-8 भाषा आणि देशातल्या 5-6 भाषा म्हणून 1 डझनभर भाषा आल्या पाहिजे. तोच याच्या पुढे टिकणार आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी आता तुमच्या मातृभाषा झालेल्या आहेत. बाहेर पडता कुठल्या गोष्टीने पुढे गेलं पाहिजे. मुलगा मुलगी भेद काही करण्याची गरज नाही. इंजिनियर, डॉक्टर, वकील बिकील सगळं आता संपलेलं आहे. सोशल सायन्सेसमध्ये सर्वात जास्त वाव आहे आणि युनायटेड नेशन्समध्ये वेगळे कक्ष आहेत, तिथे आपण गेलं पाहिजे. इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. आता बघा, कोण गंगाधरनीच उल्लेख केला, कोणत्या देशाचे भांडणं चाललेले आहेत. त्या प्रत्येक देशातले भांडणं मिटवण्यासाठी युनायटेड नेशन्सना बोलणारे, तिथे भांडणं मिटवणारे गंगाधर पाहिजे. त्यामुळे गंगाधर, तू आता आम्हाला इथे काही सांगितल्यापेक्षा ते भांडण मिटवण्यासाठी आम्ही तुम्हाला आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवतो की युक्रेन आणि रशियातलं भांडण मिटवून टाक, तो डोनाल्ड ट्रम्पचा विषय संपून जाईल.
आपण काही कुठेच असत नाही, दिसत नाही. आज ते यान चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आता काटकर साहेबांचा काही वाटा असेल नसेल, पचन पुढे असेल तर तिथे सुद्धा आपले काही वैज्ञानिक किंवा इकडे तिकडे आपण असलं पाहिजे. पोरांना फिरून आणलं पाहिजे. जगात काय काय चाललंय ते सतत एक अर्ध्या सेकंदाला बदलत चाललेलं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा शेवटी जग बदलायचं असेल तेव्हा बदलेल. त्याची सुरुवात आपल्यापासून करा. घरातल्या तुमच्या स्वतःच्या लग्नाच्या बायकोशी चांगला संवाद ठेवा. पोरांशी चांगलं बोला. संवाद, संपर्क, समन्वय चांगला ठेवा. सतत अपडेट होत राहा. लवकर उठा, लवकर झोपा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि पुढच्या वर्षीपर्यंत वाट न पाहता मधून या. आणि मला माझ्या बर्थडे निमित्त आता 4 जानेवारी आणि 12 जानेवारी जवळ येतो, त्याच्यामुळे तुम्हाला मला काही देण्याची संधी येत नाही, बरोबर आहे. त्यामुळे आता असं करू, एक QR कोड मधुकरराव तो गुरु पौर्णिमेचा काढा पुढच्या. जमेल? गुरु पौर्णिमेचा कोणती काय काय असेल ते लेखी पाठवा. हा ती ती ओके चालेल ना. मग सगळे एकत्र बसून ठरवतील. एकत्र बसून ठरवू आपण. त्या निमित्ताने पैसे किंवा प्रत्येक पौर्णिमेला पाठवा ना. आता काय खिशात आहे का? मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की तुमच्या गरिबीची आणि सोबत कॅश न बाळगण्याची अडचण मला माहिती आहे. पण पुरुषोत्तम खेडेकर इतका गरीब माणूस आहे की तुमच्याजवळ पैसे नसतील तर मला हिरे चालतात, सोने चालतं. आपण 15 मिनिट लांबू पाठवू का 10-5 पोरं? जे उठणार नसतील त्यांनी हातवर करा. पहिल्या रांगेत एकही नाही. हा प्रॉब्लेम आहे पहिल्या रांगावाल्यातला. तमाशा ज्यांनी पाहिला नाही त्यांनी हातवर करा. काही कामाचे नाही. तुम्हाला ते हे समजू शकत नाही. गौतमी पाटील सोडून द्या, कोणाची तरी लावणी, खडी लावणी ठण 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 ऐकण्यासाठी जर गेले तर पहिल्या रांगेत बसणारे कोण पाहिजे? ज्याला पूर्ण ताकदीनिशी एवढी शिट्टी वाजवता येते की पूर्ण हॉल असा हादरला पाहिजे, असे पोरं पोरी समोरच्या रांगेत पाहिजे, तर तिच्या नाचण्यात दम येतो. पण असे ठप्पे समोर बसवले, करोडपती, लखपती, अमके रावसाहेब, तमके रावसाहेब, तिमके रावसाहेब बसले तर असे, तर ती थुकते त्यांच्यावर म्हणते की तुमचे 2 लाख परत घ्या आणि पाठवा. असे सगळे जे समोर असतात ना, हा सगळ्याच संघटनांचा मेन प्रॉब्लेम आहे. मीच असलो पाहिजे आणि मीच दिसलो पाहिजे. मराठा सेवा संघाला वेगळ्या शत्रूची गरज नाही. हे शत्रू मिटवा आणि पुढच्या वर्षीच्या आत पुन्हा आपण भेटूया. सावकाश जा, आनंदात राहा. मधुकररावने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, सुभाष कोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपली अत्यंत चांगली व्यवस्था केली. तो सचिन गेला का, त्याची सुद्धा टाळ्या वाजवा. त्यांनी खूप चांगली सोय केली. ही PA सिस्टम तुझ्याकडेच आहे का? लाईट बीट सगळंच सगळं व्हेरी गुड. ये वर एकदा. ठाकरे असूनही तू बऱ्यापैकी चांगला निघाला. सगळ्यांना जय जय कर. माझ्याशी काय नव्हतं. या पोराची आठवण ठेवा, ओळख ठेवा आणि जेव्हा केव्हा काम पडेल त्यांचा पुढच्या वर्षी या अध्यक्षाचं तुझं मला काही घेणं देणं नाही. त्यांनी सांगितलं याच्यापेक्षा डब्बल, याच्यापेक्षा डब्बल चांगल्या पद्धतीचा. आणि तुझं खूप अभिनंदन. बरं वाटलं ना? जर मांडव नसता आणि खुर्च्या नसत्या तर तुम्ही काही इतका वेळ माझं ऐकायला बसले नसते, बरोबर आहे ना? त्यामुळे आनंदात राहा, आनंदात जा, जेवण करा, गडबड करू नका. आमकं गेलं रात्री
असा मला सकाळी निरोप येऊ देऊ नका. जय जिजाऊ. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बांधवांनो, साहेबांचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी कृती कार्यक्रम आहे. आपण सर्वजण पुन्हा जोमाने मराठा सेवा संघाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत राहूया.